कसं पाहता येईल याकडे? नाही, आपल्याला माहिती आहे की गेल्या आठवड्यामध्ये ज्यावेळा मार्चचे हे निवासी डॉक्टर संपावर जाणार होते त्याला मला वाटतं 1-2 आठवड्यापूर्वी उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजितदादा पवार यांच्याकडं आपली आणि त्यांची बैठक झाली. संघटनेचे सगळे पदाधिकारी हजर होते आणि 10,000 रुपये त्यांना वाढवून स्टायपेंड द्यायचा निर्णय झाला होता. परंतु मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये गेल्या फक्त मराठा आरक्षणाचा एकच विषय असल्यामुळं हा विषय येऊ शकला नाही. आता मी 11:30-12 वाजता त्यांना पुन्हा एकदा बोलवलेलं आहे आणि आम्ही त्यांना समजावून सांगणार आहोत की 25 तारखेला होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय होईल आणि त्याची अंमलबजावणी आम्ही लवकर करू. त्यांनी वास्तविक काय आहे की शासनाच्या या सिस्टीममध्ये थोडं पुढं मागं होत असतं. आता 3 दिवस सुट्ट्या आल्या, शनिवार रविवार आणि शिवजयंती सोमवारी, त्यानंतर अधिवेशन आलं, तर थोडंसं त्यांनी समजून घेण्याची आवश्यकता आहे. शासनाची ही जी सिस्टीम आहे यामध्ये थोडं पुढं मागं होत असतं. आम्ही त्यांना विनंती करणार आहे की बाबा शेवटी तुम्ही संपावर जाणार म्हणजे रुग्णाला वेटीला धरण्यापैकी प्रकार होईल आणि म्हणून त्यांनी परत घ्यावं आंदोलन आणि 25 तारखेला मंत्रिमंडळाच्या बैठकीत आम्ही हा विषय आणू हे समजावून सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. रत्नागिरी शासकीय रुग्णालयात बाळ रुग्णालयामध्ये विजय खेडेकर यांनी आज फल वाटप केलेलं आहे. रोहिदास समाजाची जी जयंती आहे त्याबद्दल आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर, जी जयंती आहे शनिवारी त्याबद्दल आपण फल वाटप केलेलं आहे, तुम्ही काय सांगाल? रत्नागिरी तालुका रोहिदास समाजसेवा संघ यांच्या वतीने संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची शनिवार दिनांक 24 मध्ये जयंती साजरी करण्यात येणार आहे. आणि जयंती साजरी न करता जयंतीच्या बरोबर वर्षभरामध्ये विविध कार्यक्रमांचं नियोजन केलं जातं. या नियोजनामध्ये रत्नागिरी तालुका संघ आणि शहरातल्या तालुक्यातल्या ज्या पंचायती आहेत त्यांच्या माध्यमातून विविध कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. त्यामध्ये गणपती सदा स्पर्धा असते, रक्तदान शिबिर असतं, शैक्षणिक उपक्रम असतात, ज्येष्ठांचे सत्कार असतात, कॅरमच्या स्पर्धा असतात आणि आरोग्य शिबिर असतात. आणि त्याचाच एक भाग म्हणून आज आम्ही शिबिरच्या इथे बालरुग्णांसाठी तालुक्याच्या वतीने आणि स्थानिक पंचायतीच्या वतीने फळ वाटपचा कार्यक्रम करण्यात आलेला आहे. आज त्यांनी बाळ रुग्णालयांसाठी फल वाटप केलेले आहे. टाइम डिजिटलसाठी गंभीर कल्पे, रत्नागिरी. आचारसंहिता लागली तरी एकही काम यातलं रद्द होणार नाहीत. सर्व कामं 100% पूर्ण या ठिकाणी होणार आहेत आणि जे काय बाकीची आपली कामं आहेत ती सुद्धा कामं ह्या ठिकाणी नक्कीच पूर्ण होतील. त्याबद्दल काही शंका कोणी मनामध्ये आणू नका. ह्या रस्त्याच्या कामासाठी मागाशी मिलिंद खाते बोलले, आमचे संजय चालके बोलले की या रस्त्याचं काम आणण्यासाठी आपण सर्वांनी किती मेहनत घेतली यात आम्हाला सर्वांना माहिती आहे. काही लोकांची इच्छा होती की रस्ता होऊ नये, परंतु किती कोणी म्हणजे काय वलग्न केल्या. शेवटी दादाने आजपर्यंत कोणाला एक शब्द दिला. मला वाटतं दादा जेव्हा आमदार नव्हते जेव्हा आपण किवाडीमध्ये एक कार्यक्रम घेतला होता, ह्याच रस्त्याचं एक काय वाटतं 10 लाखात रस्त्याला हे आले होते आणि त्या रस्त्याचं आपण नाव पडलेल्या ठिकाणी गेलो होतो किवाडीमध्ये. त्यावेळी दादाने सांगितलं होतं की मी जोपर्यंत स्वतःचा निधी ह्या गावाला देत नाही त्यामुळे तोपर्यंत या गावामध्ये एकही नाव पडणार नाही. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.